गावाच्या शेवटी मातीचं छोटंसं घर, त्यात शांता, नामदेव आणि त्यांचा मुलगा गणेश दोघंही सकाळी लवकर उठून मोलमजुरीला जायचे. शांता गावात भांडी घासायची तर नामदेव विटांच्या भट्टीत घाम गाळायचा. गरिबी इतकी खोल की कधीकधी घरी भाकरही नसायची. एक दिवस दुपारी गणेशची भूक सहन न होऊन तो रडत बसला. शांता मन घट्ट करून गावातील एक घर गाठलं. काकू, पोरासाठी अर्धी भाकर मिळेल का? काकूने वर खाली पाहत दाराला टेकून उत्तर दिलं, शांता, आमच्याही घरात जास्त नाही. रोज रोज कसं देणार? जा, तुमच्या घरी परत जा. काही तर दार बंद करायचे. शांताला प्रत्येक वेळी टोचणारा तिरस्कार वाटायचा, पण ती माघार घेत नव्हती. तिच्या हातात फक्त एकच आधार, स्वामी समर्थांची मूर्ती. जेव्हा अपमानाने तिचा आवाज दाटून यायचा, ती मूर्तीला मिठी मारत म्हणायची, स्वामी, आम्ही गरीब आहोत, पण आमची मनं गरीब नाहीत. माझ्या मुलाला कधीही वाकू देऊ नका. नामदेवही कामानंतर घरी येताना थकून बसायचा. हाताला फोड, शरीर जळालेलं, थकलेला आवाज, गण्या, तू एक दिवस अधिकारी होणार. आम्ही कष्ट करू, पण तू मागे वळून पाहू नकोस. गणेश आई वडिलांचा संघर्ष पाहून आणखी जिद्दीने अभ्यास करायचा. दिव्याजवळ बसून पान पलटताना त्याच्या डोळ्यात एकच ध्येय, आई बाबांसाठी मी काहीतरी करून दाखवणार. गावकऱ्यांनी थट्टा केली, मजुराचा मुलगा अधिकारी? अरे, तुझ्या घरात जेवायला नाही, अधिकारी कसा होशील? हे सगळं ऐकूनही गणेश शांत राहिला. त्याला कळलं होतं, अपमान आपल्याला मोडायला नाही तर उभं करायला असतो. पहिल्या 2 प्रयत्नांत तो अपयशी झाला. त्याने हार मानली नाही. रात्रभर अभ्यास, दिवसभर कामात मदत. आई वडिलांचे स्वप्नच त्याची शक्ती बनली. परीक्षेचा निकाल लागला. गणेशचं नाव चमकत होतं. गणेश नामदेव शिंदे, डेप्युटी कलेक्टर. त्या दिवशी गावातली प्रत्येक नजर बदलली. ज्यांनी भाकरही दिली नव्हती, तेच आता त्याच्या घरी प्रसाद घेण्यासाठी रांगेत उभे. शांता स्वामींच्या मूर्तीसमोर उभी राहून रडत म्हणाली, स्वामी, आमच्या मुलाचा विजय हा तुमचाच आशीर्वाद आहे. आज आमच्या कष्टांना अभिमान मिळाला. नामदेवचा आवाज थरथरला, बाळा, आमचा प्रत्येक घामाचा थेंब आज सोनं बनून आला. गणेश दोघांच्या पाया पडून म्हणाला, आई, बाबा, तुमच्या कष्टांनी मला जन्म दिला. तुमच्या संघर्षाने मला अधिकारी बनवलं आणि स्वामी समर्थांच्या कृपेने मला जगण्याची ओळख मिळाली. आता गणेश जेव्हा मातीच्या त्या घराकडे पाहतो, तेव्हा त्याला जाणवतं, गरिबी कधीही अडथळा नव्हती. अडथळा होता तर लोकांचा दृष्टिकोन, पण आई वडिलांचा आशीर्वाद आणि स्वामींची भक्ती कधीच मनाला खाली जाऊ देत नाही. मित्रांनो, आई वडिलांचे कष्ट कधीही विसरू नका. त्यांच्या घामात देवाचं दर्शन असतं आणि त्यांच्या आशीर्वादात स्वामींची कृपा. कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.